हरिओम. प्रवचन क्रमांक 12. संपूर्ण भावार्थ दीपिका. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. ओवी क्रमांक 193 ते 199. गीता श्लोक क्रमांक 28, 29 आणि 30. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक. अर्जुन म्हणाला, ओवी क्रमांक 193. तो म्हणे, अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोतृवर्ग आघवा देखिला येथ. ओवी क्रमांक 194. हे संग्रामी उदित, जहाले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. देवा, मी आता काय सांगत आहे त्याकडे जरा लक्ष द्या. मी हा रणांगणावर एकत्र आलेला आमच्या संपूर्ण गोत्रजांचा समुदाय पाहिला. देवा, हे लढाई करायला आणि तेही एकमेकांजवळ युद्ध करायला आले आहेत. येथे माऊलीने मेळावा असा शब्द योजिला आहे. जणू अर्जुन सांगत आहे, देवा, हे काही एखाद्या कौटुंबिक कार्यासाठी एकत्र आलेले नाहीत. हा काही एखादा घरगुती समारंभाचा आनंद मेळावा नाही, तर हे रणांगणावर एकमेकांना ठार मारायला आले आहेत. आता काय म्हणावे या अर्जुनाला? जसे की त्याला हा नवा शोध लागला आहे. तोही सर्व विचारांती येथे लढाई करण्यासाठीच शत्रू असलेल्या कौरवांना ठार मारण्यासाठीच आला आहे. आणि वर भगवंत श्रींना विचारत आहे, देवा, हे कौरव युद्ध करायला आले आहेत. यांना काही समजते की नाही? परंतु आम्ही समंजस आहोत ना? यांच्याजवळ युद्ध करणे आम्हाला योग्य आहे का? खरे पाहता येथे अर्जुनाला समजेनासे झाले आहे. तो जगज्जेता, महापराक्रमी, अजोड, अजिंक्य योद्धा आहे. त्याने आतापर्यंत अनेक लढाया केल्या आहेत आणि त्या सर्वच्या सर्व त्याने जिंकल्याही आहेत. यापैकी त्याने काही लढाया या समोर कौरवांजवळ केल्या आहेत आणि आता त्याच कारणाने वीरश्रीयुक्त झालेला अर्जुन युद्धभूमीवर येऊन आयत्या वेळी कस खाऊन भ्रमिष्ट झाला आहे. इतका की आता त्याच संभ्रमात तो प्रत्यक्ष भगवंत श्रींना पांडित्याच्या गोष्टी सांगून अध्यात्मावर विद्वत्ता प्रचूर प्रवचन देत आहे. ओवी क्रमांक 195. येणे नावची नेणो काही, मज आपणपे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे. देवा, यांच्याजवळ युद्ध करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच मला काही सुतेनसे झाले आहे. माझे डोके बधीर झाले आहे. माझी बुद्धी, मन कुंठित होऊन ती चालेनशी झाली आहेत. पितामह भीष्म, गुरु द्रोण, बंधू कौरव, अन्य आबालवृद्ध नातेवाईक यांच्याजवळ युद्ध करण्याची नुसती कल्पनाही मला सहन होत नाही. मन अस्थिर झाले की त्याचा सर्व देहावर परिणाम होतो. मनाला चिंता सहन होत नाही, त्यामुळे देहादी इंद्रिये काम करेनशी होतात. चिंता आणि चिता यामध्ये फक्त एका अनुस्वाराचाच फरक आहे. परंतु त्यामुळे जशी चिता निर्जीव देहाला जाळते, तशी चिंता सजीव देहाला दाह देते. यामुळे मानसिक रुग्णता येते. याचा परिणाम संपूर्ण देहादी इंद्रियांवर विचित्र प्रकारे होतो. जाड देह कृश होऊ लागतो, कृश देह जाड होऊ लागतो. परंतु निश्चिंत असलेल्या मनाला काहीही लावून घेत नाही. तो सदानंदी असतो. असा दुःख झाले तरी ते मनापर्यंत पोहोचू देत नाही. कारण तो कळत किंवा न कळत असे कसेही असो, तो जाणतो की प्राप्त परिस्थिती आपण बदलू शकत नाही. जीवन जगताना आपण फक्त एकच समजू शकतो, ते म्हणजे प्राप्त परिस्थिती स्वीकारणे इतकेच आपल्या हाती असते. तसे केले की गोंधळून न जाता त्यामधून बाहेर व्हायला आपल्याला आपोआप मार्ग सापडतो. यामुळे आपला जीवनानंद टिकून राहतो. येथे प्राप्त परिस्थिती स्वीकारून त्यावर सर्वांनी मिळून साधक बाधक विचार करून अर्जुन रणांगणावर लढाई करण्यासाठी आला. त्यावेळी त्याला कोणाशी लढाई करायची आहे
याची पूर्ण कल्पना होती, परंतु प्रत्यक्ष डोळ्याने गुरु, पूजनीय बुजुर्ग, अन्य नातेवाईकांना पाहिल्यावर त्याच्या मनावर परिणाम झाला आणि आता त्याची अवस्था काय झाली पहा. माऊलीने याचे शब्दालंकाराने सजवून मूर्तिमंत सुरेख वर्णन करून ते आपल्या डोळ्यांसमोर साक्षात उभे केले आहे. अर्जुन भगवंत श्रींना सांगतो, ओवी क्रमांक 196, देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रासेही. ओवी क्रमांक 197, सर्वांगा काटाला आला, अति संतापू उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. ओवी क्रमांक 198, तेन झरिताची निष्ठले, परी तेणेची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापले मोहे येणे. ओवी क्रमांक 199, जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण, हे स्नेह नवल. देवा पहा, माझे सर्वांग कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे, गात्रे शिथिल झाली आहेत, सर्वांगावर काटा आला आहे, अंगाचा दाह होत आहे, गांडीव धनुष्य धरण्याचीही माझ्या हातामध्ये ताकद राहिली नाही. ते माझ्या हातून केव्हा गळून पडले ते मला समजलेही नाही. माझे अंतःकरण मोहाने पीडित होऊन व्यापले आहे. माझे अंतःकरण वज्रापेक्षाही कठीण असलेले, कोणत्याही प्रसंगाला दाद न देणारे अतिनिष्ठुर आहे. आता यावेळी स्वकीयांना पाहिल्यावर ते इतके मोहाने पछाडले जाऊन त्याने माझ्या अंतःकरणावर स्वार व्हावे, हे फार मोठे आश्चर्यकारक आहे. माऊलीने यावर भाष्य केले आहे, ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.